हॅलोवरून सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी मुसळे सर. मित्रांनो, कालपासून खूप फोन आलेले आहेत की ॲक्च्युली TET एक्झाम जी आता 2 दिवसापूर्वी डिक्लेअर झालेली आहे, तर ह्या TET विषयी आपण काहीतरी चर्चा केली पाहिजे. तर विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर तुम्ही याच्यावर एक छोटासा व्हिडिओ बनवा, जेणेकरून TETच्या संदर्भात जे काही मनामध्ये जे डाऊट्स असतील ते तुमचे क्लिअर होऊन जाईल. तर मित्रांनो, नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत का एक्झाम कशी कंडक्ट होणार आहे, एक्झामची डेट काय आहे, ॲप्लिकेशन वगैरे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे मी त्या बाकीच्या गोष्टीवर चर्चा नाही करणार. मी तुम्हाला डायरेक्टली टू द पॉईंट पेपर कसा असतो आणि पेपर आल्याच्या नंतर आपल्याला तो पेपर कसा सॉल्व करायचा, त्या स्पेशली इंग्लिशच्या बाबतीत मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतोय. त्यामुळे जनरली आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणं गरजेचं आहे. आता सध्या झाले काय की मोठ्या संख्येनं विद्यार्थी ह्या सरळ सेवांची तयारी करतात. चांगली गोष्ट आहे, नाही असं बोलत नाही. परंतु ह्या ज्या TCS आणि IBPS मार्फत ज्या एक्झाम सध्या कंडक्ट केले जातात, तर या एक्झाम्समध्ये इंग्लिश हा जो विषय आहे एका रेंजपर्यंत विचारला जातो, एका लिमिटपर्यंत विचारला जातो. आतापर्यंत मी जवळपास 100पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, जे रिस्पॉन्स शीट्स आहेत वेगवेगळ्या झालेल्या, ते त्यांचं रेकॉर्डिंग केलेलं आहे, व्यवस्थित ॲनालिसिस केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी कॉमन सापडतात. ठीक आहे. तर हा झाला थोडासा त्याच्यामध्ये पॅराजंबलसारखा घटक आहे आणि ग्रामर का त्याच्यामध्ये अगदी ठराविकच मुद्दे का ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने विचारले जातात. व्होकॅब्युलरीसुद्धा काही ठराविक गोष्टींवर तिथं ते फोकस केला जातो. परंतु जेव्हा तुम्ही या TET आणि TIT, जनरली TETचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता, लक्षात ठेवायचं काही 2021पर्यंत ॲक्च्युली आपल्याकडे एक पेपर आहे, तो मी सध्या घेणार आहे. तर जी झाली होती त्याच्यानंतरही TIT वगैरे झालेले आहे, ते ऑनलाईन झाली होती. परंतु असं ऐकण्यात की ही एक्झाम ही ऑफलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी अगदी आत्ताच स्पष्ट करून सांगतो का जे 100% खरं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला मिसगाईड नाही करणार या ठिकाणी, की आपण जे सरळ सेवा ज्या ऑनलाईन एक्झामची तयारी करतो, सपोज विद्यार्थ्यांनी इंग्लिशच्या बाबतीत अनेक कोर्सेस जॉईन केलेले असतील, तर या ठिकाणी ज्या गोष्टी ऑनलाईन एक्झाममध्ये इथून मागे विचारलेल्या आहेत, तर मोस्टली तेच घटक शिकवण्याचा एक टीचर म्हणून या ठिकाणी प्रयत्न केला जातो. उगाच जे परीक्षेमध्ये पडत नाही आहेत त्या कंटेंटला या ठिकाणी शिकवण्यामध्ये मजा नसते, किंबहुना तुमच्याकडनं तशी डिमांड पण नाही. परंतु जेव्हा तुम्ही TETचा विषय ज्यावेळेस तुम्ही डोळ्यासमोर ठेवता आणि स्पेशली इंग्लिशच्या बाबतीत नोटीस करा, तर या ठिकाणी याच्यामध्ये 100% फरक आहे. म्हणजे ऑनलाईन एक्झाम ज्याला आपण म्हणतो की IBPS बोर्ड असेल किंवा TCS मार्फत ज्या काही, IBPS बोर्ड नाही जनरली, IBPS जे काही हे आहे जनरली त्यांच्या मार्फत, कंपनीमार्फत ज्या एक्झाम्स कंडक्ट केले जातात, TCS मार्फत ज्या कंडक्ट केले जातात, त्याच्यामध्ये विचारणाऱ्या परीक्षेचं जे स्वरूप आहे हे काहीसं वेगळं आहे. आणि जे TET जी आहे का जी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आहे त्याच्यामार्फत या ठिकाणी ती घेतली जाते, तर हिचा जो पेपरचा फॉर्मॅट आहे हा अगदी आपला ट्रॅडिशनल आहे. जसं आपण राज्यसेवा, गट ब, गट क अशा स्वरूपाचे जे पेपर पाहतो, जनरली राज्यसेवा इतकी डिटेल आहेत का, तर नाही आहे. गट ब इतकी सुद्धा डिटेल आहेत का, तर नाही. जनरली गट क लेवलचा पेपर या ठिकाणी तुमच्या TETच्या एक्झाममध्ये पडतो आणि याच्यामध्ये छोटे मोठे रूल्स या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे हा पेपर भले इतका किचकट नसणार आहे, परंतु अगदी TCS IBPSच्या पेपरमध्ये विचारणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपातही नसणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बेसिक ग्रामर, त्याचबरोबर ॲटलिस्ट इंटरमिडिएट ग्रामर हे चांगल्या प्रकारे यायला पाहिजे. व्होकॅब्युलरीसुद्धा चांगल्या प्रकारे येणं अपेक्षित आहे. त्यामुळे याच्यासाठी आपल्याला थोडीशी वेगळे एफर्ट्स घ्यावे लागणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी फक्त TCSच्या पॅटर्नवर जर डिपेंड राहत असतील, तर ते काही प्रश्नांना, काही मार्क्सला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला थोडासा ब्रॉड लेवलला, जसं आपण गट कची तयारी केलेली आहे, गट कच्या रेंजची स्टडी तुमचा या ठिकाणी पाहिजे. ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात अगदी तसेच प्रश्न ह्या वर्षीसुद्धा विचारण्याची दाट शक्यता आहे. कारण मी आत्तापर्यंत राज्यसेवा, गट ब, गट क किंवा इतर परीक्षांचं मिळून जवळपास 3000पेक्षा जास्त प्रश्नांचं मी विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक प्रश्न बारकावेनं पाहिलेला आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टी अगदी स्पष्ट जाणवतात की पेपरचा म्हणजे एक्झॅक्टली प्रश्न काय येतील हे तर मी बोलत नाही आहे, परंतु पॅटर्न जो आहे हा याच्यामध्ये आपल्याला गट कच्या रेंजचा असू शकतो. त्यामुळे याच्यावर तुम्हाला अभ्यास चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. आणि ही आपली पात्रता परीक्षा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला TIT एक एक्झाम द्यावी लागणार आहे. जनरल जे TETची तयारी करतात त्यांना, तेव्हा ते जनरली मेरिट लिस्टसाठी किंवा जॉबसाठी तुम्ही पात्र होणार आहे. परंतु ही तुमची प्राथमिक लेवल आहे, ही तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण सगळेजण आता जे विद्यार्थी लाईव्ह असतील किंवा जे लेक्चर माझे ऐकणारे नंतर सुद्धा ते महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची तयारी करत आहेत
असं मी गृहीत धरतो. तर या ठिकाणी मी मुसळे सर. मित्रांनो, मी स्वतः सेट क्वालिफाईड आहे 2010पासून. तर आत्तापर्यंत जवळपास मी 14 वर्ष माझं चालू आहे का मी 14 वर्ष या ठिकाणी वेगवेगळ्या एक्झामच्या बाबतीत मुलांना राज्यसेवा आहे, गटब आहे, गटक असेल, डिपार्टमेंटल असेल, त्याचबरोबर सरळ सेवा आहेत, या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयाचं अध्यापन करत आलेलो आहे. आजपर्यंत TETच्या अनेक बॅचेस माझ्या सक्सेसफुल झालेत आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थीसुद्धा माझे वेगवेगळ्या ठिकाणी टीचर म्हणून रुजू झालेले आहेत. तर एक अत्यंत अनुभव मला ह्या पेपरचा, ह्या पॅटर्नचा, सगळ्या गोष्टींचा आहे. त्यामुळे आता ह्या वर्षीसुद्धा जी एक्झाम आलेली आहे मग त्या अनुषंगानं मी माझं कर्तव्य म्हणून मी तुमच्यासाठी तुम्हाला थोडीशी माहिती देतो आहे. ती जनरली सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा. तर जनरली आपल्याला हा जो पेपर या ठिकाणी मला घ्यायचा आहे, कारण मित्रांनो लक्षात ठेवायचं, आपण ज्याही वेळेस तयारी करत असतो त्यावेळेस इथून मागं झालेल्या प्रश्नपत्रिका हा आपला आधार असतो. तेच प्रमाण मानून आपल्याला पुढची दिशा ठरवायची असते, पुढचा अभ्यास करायचा असतो. त्यामुळे फक्त सिलेबस दिसतोय म्हणून आपण एखादं पुस्तक घेतं आणि पटपट रिडिंगला लागला असं नका करू. जेणेकरून तुम्ही या परीक्षेची तयारी करत असताना याच परीक्षेमध्ये इथून मागं ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झाममध्ये नक्की आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारत आहे आणि त्या पद्धतीनं आपली तयारी होते आहे का याच्यावर बारकाव्यानं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं मी तुम्हाला एक प्रिव्हियस इयरचा पेपर, ॲक्च्युली माझ्याकडे 2 पेपर आहेत का जे ऑलरेडी पोर्टलवर सुद्धा अवेलेबल आहेत. तर मी ते दोन्ही पेपर या ठिकाणी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार. त्यातला एक आज एक घेतो आणि एक उद्याच्या लेक्चरमध्ये घेतलं जाईल. तर आज आपल्याला काय करायचं आहे, पेपर 1 या ठिकाणी घ्यायचा आहे. तो 2021ला एक्झाम झालेली आहे. आपलं टार्गेट 2024चं आहे. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, त्यामुळे समजून घ्या. हा एका स्टुडंटचा CSET प्रमाणे क्वेश्चन पेपर या ठिकाणी अपलोड केलेला आहे. त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी नंबर पण दिलेले आहे. आता नंबरवरून स्टुडंट कळत नाही तो भाग सोडून द्या, परंतु CSET मधला हा पेपर आहे. आणि हे जे आहे जनरली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हा जो पेपर 1 आहे इयत्ता 1 ते इयत्ता 5वी पर्यंतचे विद्यार्थी म्हणजे थोडक्यात ज्यांचं DED झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. नोटीस करायचं, इयत्ता 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेली ही परीक्षा आहे. त्याच्यानंतर 6वी ते 8वी हा दुसरा गट आहे, तो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी घेऊया. तर ही जी एक्झाम झाली होती या परीक्षेमध्ये मित्रांनो 150 प्रश्न होते आणि साधारण ते 150 प्रश्न असल्यामुळे आपल्याला त्या अनुषंगानंच तुम्हाला तयारी करायची आहे. 10:30 ते 1 असा मुबलक वेळ तुम्हाला पेपरला दिलेला आहे. नोटीस करा. तर मग ह्या पेपरमध्ये असं काही फारसं नाही आहे टेन्शन घेण्यासारखं, परंतु ह्या पेपरमध्ये जनरली काय काय विचारलेलं आहे हे तुम्ही समजून घ्या, जेणेकरून आपण अभ्यास करत असताना आपला फोकस होतो आहे का हे तुम्हाला पाहणं खूप गरजेचं पडतं. त्यातला पहिला जो भाग आहे तुम्हाला तो म्हणजे मराठीचा आहे. मराठीचे तब्बल 30 प्रश्न विचारले जातात. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा क्लिअर करून सांगतो, मी अजिबात खोटं बोलत नाही, मला ते आवडत नाही. जनरल ज्या सरळ सेवांमध्ये जे मराठी विचारलं जातं तर मराठी आणि जनरली मग सरळ सेवा असेल किंवा इकडे असेल याच्यामध्ये फारसा डिफरन्स पडणार नाही. नोटीस करा. त्यामुळे याच्यामध्ये थोडीशी विचारण्याचा जो स्कोप आहे हा लिमिटेड आहे. तो फॉर्मॅट शक्यतो आयोग बदलत नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 30 प्रश्नांची तयारी परत एकदा करायची एक्झामच्या दृष्टीनं. इंग्लिशचे जे आहेत ते 30 प्रश्न आहेत. याची साधारणतः गट क ही लेवल तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. गट कचे पेपर प्रश्न विचारण्याच्या पद्धती त्या डोळ्यासमोर ठेवूनच आपली तयारी झाली पाहिजे हे नोटीस करा. अगदी TCS पॅटर्ननी तुम्ही फॉलो केलं तर कदाचित काही घटक काही प्रश्न तुमचे बरोबर येतील याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे तयारी करताना गट क ही परीक्षा डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बाय डिफॉल्ट इन केस जरी त्यांनी इकडल्यासारखे जरी प्रश्न विचारले तरी ते तुमचे बरोबर येणार आहेत हे समजून घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी निश्चितच तुमचं DED आहे, लहान मुलांना शिकवायचं आहे. तर तुमच्यासाठी बालमानसशास्त्र हा विषय ॲक्च्युली स्पष्टपणे पेपरमध्ये टायटलच दिलेले बालमानसशास्त्र. तर बालमानसशास्त्रावर त्या संदर्भात टीचिंगच्या संदर्भात जनरली लहान मुलांच्या टीचिंगच्या संदर्भात जे काय आता शास्त्र आहे बालमानसशास्त्र ज्याला म्हणतो त्याच्यावर 30 प्रश्न विचारले जाणार आहे. तर याच्यावर सुद्धा आपल्याला सेपरेटली अभ्यास करायचा आहे. गणितासारखा विषय, गणितामध्ये सुद्धा इथं 30 प्रश्न आहेत. जनरली या ठिकाणी तुम्हाला जास्त फोकस तुमचा करता आला पाहिजे. आणि आपला एक कॉमन घटक आहे तो म्हणजे परिसर अभ्यास. मग या परिसर अभ्यासावर तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात. असे एकूण ह्या पेपरमध्ये 150 प्रश्न आहेत मित्रांनो. परीक्षेचा जे स्वरूप आहे जनरली हा पेपर 21चा आहे, काही जुना नाही आहे ॲक्च्युली. वन लाईनर स्वरूपाचे प्रश्न आहेत, परंतु प्रश्नसंख्या जास्त आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पास व्हायचं आहे. नोटीस करा, म्हणजे ही जर तुम्ही पायरी जर पास केली तर तुम्ही सेकंड आणि शेवटच्या पायरीसाठी तुम्ही 100% पात्र होत आहे.
त्यामुळे या दोन्हीचा एकत्रित अभ्यास करा, 100% तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे. आणि जनरली काय केलं जातं, शक्यतो तुम्ही एकेका विषयाला थोडासा फोकस करा. जनरली सगळं जर कॉम्बो जर स्टडी जर करायला जर गेला तर मित्रांनो इफेक्ट दिसत नाही. काय होत नाही आहे, इफेक्ट दिसत नाही. त्यामुळे थोडंसं आपल्याला एक्झाम ओरिएंटेड जर विचार करायचा, मराठीसारखा एक विषय आहे काही ते 100% नोटीस करा. तुम्ही सगळे विद्यार्थी टीचरच आहेत, त्यामुळे आता वेगळं काही सांगण्याची गरज नाही. तुम्हीसुद्धा अध्यापनाविषयी तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, प्रॅक्टिकली तुम्ही या ठिकाणी कॉलेजमध्ये त्या शिकलेल्या आहात. त्यामुळे जनरली मराठीसारखा विषय तुम्हाला हमखास मार्क देऊन जाणार आहे. 30 पैकी 30 मार्क्स पडू शकतात असा हा घटक आहे. त्याचबरोबर इंग्लिशसारख्या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला 25 ते 27, 28पर्यंत किंबहुना जर थोडा शार्पनेस जर चांगला असेल तर 30ही पडू शकतात. नोटीस करा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळवण्यासाठी हे जे 2 लँग्वेज आहेत हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अगदी तुमच्या एक्झाममधला गेम चेंजर जर विषय जर कोणता असेल तर तो तुमचा आहे तुमचा गणित. तर गणितामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. तर हे जे 3 आहेत हे आपले स्पर्धा परीक्षांमधले कॉमन विषय आहेत का ते या ठिकाणी पण आहेत. यांची जर चांगली जर तयारी जर केली तर मित्रांनो तुम्ही जनरली या ठिकाणी पास व्हायला काही हरकत नाही. परंतु तुम्ही टीचरची तयारी करतात त्यामुळे निश्चितच तुम्हाला त्या विषयाचं म्हणजे तुम्ही त्या टीचिंग फील्डविषयी तुम्हाला थोडंसं नॉलेज पाहिजे. म्हणूनसाठी तुम्हाला बालमानसशास्त्र आहे आणि परिसर अभ्यास आहे, तर यांचासुद्धा सिलेबस आहे. तर याचासुद्धा तुम्ही पॅरलली तुमचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही जर D.Ed झालेलं असेल वगैरे किंवा B.Ed झालेलं असेल मित्रांनो, तर तुम्ही तुमची जे सिलेबसची जी पुस्तकं आहेत त्यातील बालमानसशास्त्र असेल किंवा परिसर अभ्यास आहे याचा थोडा चांगला स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला इथेसुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे तुम्ही ते क्रमिक पुस्तक जर चांगलं जर वाचलं तर नक्की तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट होऊन जाणार आहे. असा 150 मार्काचा हा पेपर आहे. त्यातील जे इंग्लिशचे जे 30 प्रश्न आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ह्या जनरल जे आउटलाईन आहे ही तुमची सगळी डोळ्यासमोर येणार आहे. तर मित्रांनो थोडंसं पुढं जायचं आहे आपल्याला. तर पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी अनाउन्समेंट आहे, अजिबात हे दुर्लक्षित करू नका. जे विद्यार्थी या ठिकाणी TET आणि TITची तयारी करत असतील तर खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे फोन आलेले आहेत. त्यामुळे आता मी शिकवतोच आहे तर या ठिकाणी एक बॅच लॉन्च करायला हरकत नाही. परंतु माझं वैशिष्ट्य असतं का मी जुने लेक्चर वापरत नाही आहे आणि त्या अनुषंगाने मी आता नवीन बॅचचं रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे. आणि ही बॅच काय असे 2-2 महिने चालणार नाही आहे, अगदी लिमिटेड काळामध्ये फुल टाईम वेळ देऊन मी ही बॅच या ठिकाणी कंप्लीट करतो आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला TET आणि TIT याचा जो काही नवीन रिवाईज पॅटर्न आहे त्या अनुषंगाने एक नवीन कोर्स या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये लॉन्च केलेला आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी ती कोर्स जॉईन करू शकता. डेली 2 लेक्चर अपलोड होत आहेत, तर ते दोन्ही लेक्चर तुम्ही डेली पाहत चला. आपण एका दिवसामध्ये 8-8, 10-10 लेक्चर तर पाहणार नाही आहे. त्यामुळे उद्याचं टेन्शन आज घेऊ नका. आज जे 2 लेक्चर अपलोड होतील ते 2 लेक्चर पहा, निश्चिंत राहा. उद्याचा मी उद्या टाकणारच आहे. ह्या पद्धतीनं साधारणतः 20 ते 22 दिवसांमध्ये पूर्ण सिलेबस मी या ठिकाणी कंप्लीट करण्याचा 100% मी प्रयत्न करतो आहे. जास्तीत जास्त ऑथेंटिक आणि चांगला कंटेंट, अगदी जो नवीन पॅटर्नला साजेसा आहे, ग्रामर आहे, व्होकॅब्युलरी आहे, कॉमन इरर असेल, पॅराग्राफ अंडरस्टँडिंग असेल, पॅराजंबलसारखे घटक, एखादा प्रश्न विचारला जाईल ते सगळं तुम्हाला प्रॉपरली दिलं जाणार आहे. आणि जनरली TETमध्ये जे इंग्लिश असतं मित्रांनो याच्यामध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत नोटीस करा. जनरली जे बालमानसशास्त्र किंवा आपण म्हणतो 5वीच्या बिलो लेवलला जर शिकवायचं असेल तर जनरली बेसिक कंटेंट आपल्याला छान यायला पाहिजे. म्हणजे बेसिकसुद्धा कसं विचारतात ते आज पाहून घ्या. भाई तुमचा डाऊट तुमचे सगळे क्लिअर होणार आहे. त्याचबरोबर जर कुणी या ठिकाणी BMCची तयारी करत असेल क्लर्कची तर एक स्वतंत्र बॅच आहे. म्हणजे तुम्ही म्हणा की सर या दोघांना एकत्रित का नाही केलं, तर याचं कारण मी सांगितलं मित्रांनो. कारण या ठिकाणी BMCचं जे इंग्लिश आहे याचा ॲप्रोच वेगळा आहे, विचारण्याच्या पद्धती वेगळ्या आहे, त्याचा स्टडीसुद्धा वेगळ्या पद्धतीनं झाला पाहिजे. त्यामुळे याचा मी स्वतंत्र सेपरेट रेकॉर्डिंग करतो आहे. याच्यामध्ये पण जो काही घटक कॉमन असेल तो एकत्रित दिसेल, पण अनेक लेक्चर याच्यामध्ये 100% वेगळे असणार आहे. किंवा जे घटक याच्यामध्ये नाही आहेत ते याच्यामध्ये मी तुम्हाला विनाकारण ॲड नाही करणार, जेणेकरून जे तुमच्या एक्झाममध्ये नाहीचे त्यामुळे त्याला स्कोप नसावा. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपला मराठी व्याकरणाचा एक कोर्स आहे. आता मराठी व्याकरण मी शिकवत नाही आहे, परंतु या ठिकाणी एक आमचे खूप चांगले मित्र आहेत की प्राध्यापक निवृत्ती सातपुते, का जे सध्या कोल्हापूरमध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा विषय रन करतायत. गेल्या अनेक वर्षांचा त्यांच्याकडे टीचिंगचा अनुभव आहे. आणि जो व्यक्ती स्वतः TET TIT पास झालेला आहे, जो स्वतः या ठिकाणी त्याच्या हाताखालून जवळपास हजारो विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत, असा अनुभव संपन्न व्यक्ती का जो तुम्हाला गॅरंटी देणार आहे, 30 पैकी 30 मार्क्सची गॅरंटी देणार आहे.
अगदी बेसिकपासून जे व्यवस्थित आहे असं सगळं तुम्हाला या ठिकाणी तो शिकवणार आहे ते सर. तर त्यांनी या ठिकाणी हा कोर्स या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. तर या ठिकाणी त्यांच्यासाठी पण जेणेकरून विद्यार्थी इंग्लिश ज्यावेळेस जॉईन करतात तेव्हा ऑफकोर्स मराठी विषय विचारतात. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता सांगतो मित्रांनो, तुम्हाला मराठीसाठी हा पर्याय अत्यंत उत्तम आहे. त्यामुळे ह्या सर तुम्हाला 100% तुम्हाला या ठिकाणी तुमच्या विषयाला तुम्हाला तेवढा न्याय देऊन देतील, तेवढा तुम्हाला जेवढं काय जे आहे तुम्हाला तेवढं आउटपुट तुम्हाला मिळवून देतील. तर त्यांचं सक्सेस करिअर अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन आहे. आपल्या लेक्चरच्या खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दोन्ही लेक्चरच्या ॲपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. चला आपण आता काय करूया, पेपरला सुरुवात करूया. मित्रांनो या ठिकाणी 31 ते 60 पर्यंत जे प्रश्न जे आहेत हे आपले इंग्लिशचे आहेत. तर नक्की पाहून घ्या. आता तुम्ही यूट्यूबला इकडं तिकडं भरपूर ऐकलेलं आहे का तुम्ही TCS पॅटर्न आहे, IBPS पॅटर्न आहे, ते प्रश्न जर तुम्ही पाहिले असतील तर हे प्रश्न पाहायला विसरू नका. तुम्हाला स्वतःहून जाणवेल की याच्यामध्ये काहीतरी फरक आहे का. हे प्रश्न अशा स्वरूपाचे प्रश्न TCSला नाही विचारत. त्यामुळे विनाकारण फोकस कुठं करायचं ते तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. या ठिकाणी काय विचारले, चूज CHOOSE चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड. आता वन वर्ड तिकडे पण आहे इकडे पण आहे, त्यात काय बदल नाही. लक्षात ठेवा, फॉर द गिवन एक्सप्रेशन. तर तुम्हाला एक वन वर्ड विचारला आहे, तर मी तुम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून माझा उद्देश असतो का मी लेक्चर घेताना पूर्ण प्रॉपर तयारी करूनच लेक्चर घेतो. बिंदास लेक्चर पॉज करायचा, मी जे दिलेलं आहे ते लिहून ठेवायचं. एवढं सारं लिहित बसण्यास वेळ जातो, हस्ताक्षर घाईमध्ये खराब येतं, तुम्हाला लिहिता येत नाही म्हणून मी लिहून ठेवतो. हाच याच्या मागचा उद्देश आहे. काय विचारलंय, अ पर्सन हू लीड्स अ सिम्पल लाईफ. एक व्यक्ती का तो कशा प्रकारचं जीवन जगतो आहे, अगदी साधारण जीवन जगतो आहे. लक्षात ठेवायचं, डिवोटिंग हिमसेल्फ टू कॉन्टम्प्लेशन अँड मेडिटेशन. कॉन्टम्प्लेशन म्हणजे मित्रांनो चिंतन करणे, मेडिटेशन करणे म्हणजे तुम्ही मनन करताय, चिंतन करताय, मेडिटेशन करताय, ध्यानधारणा करताय. मग आता मला सांगा, ध्यानधारणा, चिंतन, मनन ही सगळ्या गोष्टी कोण करत असतं का. जे लोक थोडेसे एकांतवासी आहेत, जसे आपले साधू लोक असतात का, ते थोडेसे एकांतवासामध्ये अशा वस्तीमध्ये जाऊन ते हे गोष्टी करत नाही. एकांतवासामध्ये जातात, चिंतन मनन देवाच्या बाबतीत, धर्माच्या बाबतीत ते ध्यानधारणा करत असतात. अशा प्रकारचा जो सर्वसाधारण जीवन जगतो त्या व्यक्तीला काय बोललं जातं. खूप साधा प्रश्न तुम्हाला दिलेला, अल्ट्रुइस्ट शब्द दिलेला आहे. अल्ट्रुइस्ट ज्याला आपण म्हणतो अ पर्सन, आपण बोला पर्सन हुज ॲक्शन शोज कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ अदर. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, जसं आपण फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणतो, फिलॉन्थ्रॉपी ॲक्ट ऑफ चॅरिटी, दुसऱ्यांचं भलं व्हावं, दुसऱ्यांचं कल्याण व्हावं या दृष्टीनं जो कार्यरत असतो त्याला आपण अल्ट्रुइस्ट म्हणतो. याला समानार्थी शब्द आहे मित्रांनो तुमचा फिलॉन्थ्रॉपिस्ट. तर हा याला उत्तरात येणार नाही, पण शब्द इम्पॉर्टंट आहे. दुसरा शब्द दिलेला आहे तुमचा ॲस्केटिक. ॲस्केटिक हा जो शब्द आहे तुम्ही नोटीस करायचं. अवॉइडिंग फिजिकल प्लेजर म्हणजे लोकांमध्ये जाणं, स्वतःच्या शरीर सुख म्हणायचं किंवा जे का आपल्याला आजूबाजूचं जे आपण म्हणतो ना की जे सुख आहे, समाधान आहे सामाजिक, तर या गोष्टीपासून तो व्यक्ती दूर राहतो. अँड लिव्हिंग अ सिम्पल लाईफ ऑफन फॉर रिलिजियस रिझन. धार्मिक उद्देशानं एकांतवासामध्ये राहून अशा प्रकारचं जीवन व्यतीत करणारा, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो एकांतवासी. तर निश्चित मित्रांनो तुमचं उत्तर आलं पाहिजे ॲस्केटिक. नोटीस करायचं. मग पुढचा दिलेला आहे ॲस्थेट. ॲस्थेटिक या शब्दापासून ॲस्थेट हा शब्द तयार झालेला आहे. ॲस्थेट म्हणजे अ पर्सन हू हॅज लव्ह अँड अंडरस्टँडिंग ऑफ आर्ट अँड ब्युटिफुल थिंग. कला असेल किंवा अशाच कलात्मक गोष्टींविषयी ज्याला खूप आवड आहे, रुची आहे आणि त्याला त्याचं ज्ञान आहे, असं कलेची आवड, रुची आणि ज्ञान असणारा व्यक्ती म्हणजे ॲस्थेट. याच्यापासून तयार झालेला शब्द आहे ॲस्थेटिक. नोटीस करा. तर हा शब्द इम्पॉर्टंट आहे, भले उत्तरात येत नाही. आणि शेवटचा दिलेला आहे कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्ह अशा प्रकारचा व्यक्तीचा स्वभाव आहे, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, नॉट लाइकिंग चेंज किंवा ट्रॅडिशनल. एक थोडासा ट्रॅडिशनल स्वरूपाचा व्यक्ती का जो बदल स्वीकारत नाही. ज्या नवीन मॉडर्न युगामध्ये राहत असताना जे काय आता बदल होत चाललेला आहे समाज व्यवस्थेमध्ये, तर तो बदल स्वीकारत नाही. जुने विचार, जुन्या गोष्टी, रूढी, परंपरा असा कन्झर्वेटिव्ह विचाराचा व्यक्ती, तर तो वेगळा शब्द आहे. सो या ठिकाणी तुमचं उत्तर ॲस्थेटिक निघतं आहे. स्पेलिंगमध्ये बघा फरक आहे. ASCETIC आणि इथे AEST इथं स्पेलिंग वेगळं आहे, तर तो शब्द इम्पॉर्टंट आहे. हे चारही शब्द एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. गट ब गट क सारख्या पेपरला हे कुठं ना कुठे सगळे येऊन गेलेले आहेत. त्यामुळे प्रश्न समजून घ्या, उत्तरही समजून घ्या. पुढचा दिलेला आहे सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन.
आता इथं नंबर सिस्टम जे असते मित्रांनो मॅथमॅटिक्समधली, आता हे आपल्या इंग्लिशमध्ये पण आहे, विसरू नका. जनरली ज्यांना नंबर सिस्टम बोलली जाते ही दोन प्रकारची असते. एक आहे तुमचं कार्डिनल नंबर, कार्डिनल हे खूप बेसिक इंग्लिश ग्रामरमध्ये शिकवलं जातं आणि आपल्या बॅचमध्ये सगळं होणार आहे. आणि दुसरा आहे तुमचा ऑर्डिनल नंबर. कुठला? ऑर्डिनल नंबर. तर मित्रांनो ज्या संख्या 1 2 3 4 5 6 या पट्टीत मोजल्या जातात त्यांना कार्डिनल नंबर असं बोललं जातं. आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे काय? ज्या संख्या किंवा गोष्टी आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सेकंड या पद्धतीनं मोजल्या जातात त्याला ऑर्डिनल नंबर असं बोललं जातं. तर आपल्याला कार्डिनल विचारले त्यामुळे ऑर्डिनलचा इथं विचार नको, पण शब्द माहिती असू द्या. तर मिलियन म्हणजेच काय मित्रांनो, ज्याला आपण म्हणतो 10 लाख, म्हणजे थोडक्यात काय, ज्याच्यामध्ये 6 झिरो आहेत तो तुमचा उत्तरात आला पाहिजे. समजून घ्या. मिलियन म्हणजे 1000 थाउजंड्स. 1000 किती वेळा? 1000 वेळा. म्हणजे 1000 जर 3 शून्य असतील असे 6 शून्य पाहिजे. 10 लाख म्हणजेच आपण म्हणतो अ मिलियन. बघा किती सरळ आणि साध्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला या गोष्टी बेसिक स्वरूपात माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन इरर. इरर ॲनालिसिस. आता इथं खूप सोपी विचारलेली आहे, अशीच विचारतील असं गृहीत धरू नका. थोडंसं स्टँडर्डसुद्धा विचारू शकतात, परंतु जनरली माझा ॲप्रोच आहे, माझं ऑब्झर्वेशन आहे, माझं ॲनालिसिस आहे. ज्या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन जास्त असतात, ज्यावेळी 150 प्रश्न तुम्हाला दिले जातात त्यात खूप किचकटपणा तुमच्या पेपरमध्ये नसतो. इथं तुम्हाला सिम्प्लिसिटी, वन लायनर प्रश्नांचं स्वरूप हे तुलनेनं जास्त असतं. आणि जिथे वन लायनर प्रश्न असतात तिथं बेसिक इंग्लिश ग्रामर हे खूप ताकदीनं विचारलं जातं, हे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. जिथं प्रश्न क्लिष्ट स्वरूपाचे असतात तिथं नंबर ऑफ क्वेश्चनही कमी असतात. जसं गडबं आहे का त्या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन आता 50 केलेत, गेल्या वर्षीपर्यंत 30 होते. 30 बदले 5 गेले पॅराग्राफला, उरले तुमचे 25. मग जर प्रश्न जर कमी असेल, इंग्लिश ग्रामर भरमसाठ आहे, तर तुम्हाला प्रश्न विचारण्याच्या पद्धती थोड्या क्लिष्ट असतात. पण इथे सिम्प्लिसिटी आहे कारण नंबर ऑफ क्वेश्चन जास्त आहेत, हे तुम्ही समजून घ्या. सो या ठिकाणी बघा, समजून घ्या इरर कशी डिटेक्ट केलेली या ठिकाणी. बघा आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिश्ड. इथं बघायचं ऑज हे तुमचं V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, साधा भूतकाळ. ॲस्टॉनिश्ड आता हा तुमचा ॲडव्हर्बियल ॲडजेक्टिव्ह आहे, समजून घ्या. म्हणजे या ठिकाणी तो कॉम्प्लिमेंटचं काम करतो. आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिश्ड व्हेन आय केम टू नो. बघा ही पण साध्या भूतकाळातलं क्रियापद आहे. कमचा भूतकाळ केम म्हणजे हे सुद्धा साध्या भूतकाळात आहे. मला ॲस्टॉनिश, मला सरप्राईज केव्हा झालं होतं? भूतकाळामध्ये. म्हणजे क्रिया केव्हा झालेली आहे? भूतकाळामध्ये. म्हणजे तो जेव्हा व्हेन आय केम टू नो, मला समजलं केव्हा? भूतकाळामध्ये. आता तुमचं वाक्य भूतकाळात दिलेलं आहे, म्हणजे उरलेल्या वाक्यातही भूतकाळच पाहिजे. बघायचं दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट 25 इयर्स. 20 इयर्स. जर हे 4 भाग जर तुम्ही काळजीपूर्वक जर वाचले तर तुमच्या एक गोष्ट नोटीस येते मित्रांनो, तुमच्या वाक्यामध्ये साधा भूतकाळ दिलेला आहे. कोणता भूतकाळ दिलेला आहे? साधा भूतकाळ. पण आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिश, मला थोडं असं न सरप्राईज झालेले, आश्चर्यचकित झालेले. केव्हा? भूतकाळामध्ये. व्हेन आय केम टू नो, बरोबर, मला त्याची जाणीव केव्हा झाली? भूतकाळामध्ये. म्हणजे जर क्रिया भूतकाळात घडलेली आहे तर उरलेलं वाक्य ते भूतकाळ घ्या. मग इथं काय दिलेलं आहे? माय फ्रेंड इज कमिंग. म्हणजे इज कुठं आला? वर्तमान काळात आला. म्हणजे वाक्य जर भूतकाळातलं आहे तर याच्यामध्ये साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ येईल का? तर येणार नाही. इथं सुद्धा ऑज पाहिजे होता. दॅट माय फ्रेंड ऑज कमिंग टू सी मी आफ्टर अ गॅप ऑफ 20 इयर्स. सो या ठिकाणी उत्तर कशामध्ये? सी मध्ये इरर आहे. सी कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. येते लक्षात. त्यामुळे जनरली इंग्लिश ग्रामर शिकत असताना बेसिक संकल्पना चांगल्या प्रकारे करा मित्रांनो. तुम्ही D.Edची तयारी झालेली आहे, तुम्ही आता शिक्षक होणार आहेत, तर शिक्षकाला या गोष्टीचं चांगलं नॉलेज असणं गरजेचं आहे ना, का फक्त तुम्हाला पेपरला येतं तेवढं. त्यामुळे फक्त परीक्षाभिमुख नॉलेज नसावं तुम्हाला विषय म्हणून. आज जर आपण टीचिंगची जर तयारी करणार आहोत तर मित्रांनो टीचिंगमध्ये त्यामध्ये मराठी विषय आहे, इंग्लिश विषय आहे, याचं बेसिक तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे येणं अपेक्षित आहे. जर आपल्याकडे चांगलं असेल तर आपण विद्यार्थ्यांना आपल्या येणाऱ्या पुढच्या त्यांना चांगल्या प्रकारे देणार. सो बेसिक चांगलं करा, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. त्यामुळे तुम्हाला पेपरला सुद्धा तशा प्रकारे प्रश्न विचारले जातील. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आता हे तुम्हाला मी खूप साध्या पद्धतीनं सांगतो. बघा काय दिलेलं आहे? वाय डू यू वेस्ट टाईम. पहिली गोष्ट वाक्य इंट्रोगेटिव्ह आहे, प्रश्नार्थक आहे. आता लक्षात ठेवायचं, जर तुमच्या वाक्यामध्ये डू किंवा डज जर आला
तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं. कुठलं असतं? सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि जर तुमच्या वाक्यामध्ये जर डीड जर आला तर ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स असतं. हे तुम्ही नोटीस करायचं. प्रश्नार्थक वाक्यामध्ये डू आणि डज किंवा डीड जर येत असेल तर त्याचा वापर करण्याची कंडिशनच अशी आहे, जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं तेव्हाच तुम्हाला डू डज किंवा डीडचा वापर करावा लागतो, अदरवाईज नाही करत. आता ज्या अर्थी डू आला म्हणजे वाक्य साध्या वर्तमान काळात आहे. आता तुम्हाला पॅसिव्ह विचारले, मग पॅसिव्ह वाईजमध्ये नेहमी क्रियापद कसं असतं? बी प्लस V3 असतं. मग आता वाक्य जर साध्या वर्तमान काळात आहे तुम्हाला काय पाहिजे? एम, इज किंवा आर आणि याच्यानंतर क्रियापद तिसऱ्या रूपामध्ये पाहिजे. मग आता तुम्ही नोटीस करा या ठिकाणी एम इज आरच्या नंतर डायरेक्ट क्रियापद तिसऱ्या रूपामध्ये पाहिजे. मग इथं बघायचं व्हाय डू यू वेस्ट टाईम. बघा व्हाय इथं इज आलेला आहे, इज चालणार आहे. ह्याच चालेल का मित्रांनो? आता चालणार नाही. इज चालणार आहे, इज चालणार आहे. पण आता पुढे तुम्ही बघा इज टाईम बिंग, बिंग चालेल का? नाही. बिंग हा चालू काळामध्ये येतो. ज्यावेळेस एखादी कृती चालू असते कंटिन्युअस त्याच्यामध्ये बिंगचा वापर केला जातो. वाक्य चालू काळातलं नाही आहे त्यामुळे बिंगचा वापर चुकीचा आहे. इथं बिन तर येणार नाही, बिन पूर्ण काळामध्ये येतो. इथे सुद्धा बिन जो आहे हा परफेक्ट टेन्समध्ये वापरला जातो. साध्या वर्तमान काळात, साध्या भूतकाळात, साध्या भविष्यकाळामध्ये BEEN पॅसिव्हमध्ये कधीच येत नाही. म्हणजे बघा ही 3 क्रियापदं जर इथंच संपतं तर तुमचं चौथं उत्तर बरोबरच येते. तर ज्या WH वर्डनं मोस्टली इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे तर तो WH वर्ड या ठिकाणी परत सुरुवातीला अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे आणि पुढची रचना घ्यायची. म्हणजे बघा हे इज हे बीचं रूप झालं आणि वेस्टेड हे V3 झालं. म्हणजे B प्लस V3 या ठिकाणी आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. म्हणजे तुम्ही टेक्निकचा वापर करा. काय? टेक्निकली तुम्हाला छोट्या गोष्टींमधून खूप सारं नॉलेज येणार आहे आणि एलिमिनेशन ह्या छोट्या गोष्टींचा वापर मित्रांनो 100% ॲक्युरसी येते. हे तुम्ही समजून घ्या. पुढे जायचे आपल्याला. पुढे दिलेलं आहे चूज द करेक्ट अँटोनिम विचारलेलं आहे. ॲक्विजिटिव्ह. ॲक्विजिटिव्ह नावाचा वर्ड आहे. ॲक्विजिटिव्हचं तुम्हाला मी सगळं मिनिंग दिलेलं आहे, लिहून ठेवायचं प्रत्येकानं. ॲक्विजिटिव्ह मिनिंग इगर टू ओन अँड कलेक्ट थिंग. ज्याला आपण म्हणतो लालची, हावरट, का त्याची खूप उत्सुकता असते का आपल्या सगळ्या वस्तू आपल्या स्वतःच्या असाव्यात आणि तो कलेक्ट करायला खूप इच्छुक असतो. प्रत्येक गोष्ट माझ्याकडे असावी, माझ्याकडे खूप सारा पैसा असावा. तो लालची आहे, लोभी आहे, हावरट आहे, अशा स्वरूपाचा व्यक्ती म्हणजे ॲक्विजिटिव्ह. मग त्याला सिनोनिम काय होऊ शकतात? ॲव्हॅरिसियस हा एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. लालची. ग्रीडी म्हणजे पण लालची. कोहोटस म्हणजे तुमच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना असणं. डिझायरस तुमच्या मनामध्ये इच्छा असणं काहीतरी असण्याची. अनसॅटिस्फाईड असमाधानी असतो म्हणजे त्याला काहीतरी मिळवण्याची आशा असते. आणि ग्रॅबी म्हणजे तो नेहमी दुसऱ्याकडनं काहीतरी घेण्याचा त्याचा प्रयत्न करत असतो. ही झाली याला सिनॉनिम. लिहून ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. मग आपल्याला तर अँटोनिम विचारलेले पण मी तुमच्या माहितीसाठी सगळं दिलेलं आहे. मग आपल्याला अँटोनिम तुम्हाला पाहिजे या ठिकाणी अनसेल्फिश. का जो सेल्फिश नाही आहे, अनसेल्फिश आहे. मग जो आत्मसंतुष्ट आहे तो अनसेल्फिश असतो. तो उगाच लालचीपणा करत नाही. नोटीस करा, हा याला अँटोनिम होतो. जनरस उदार मताचा व्यक्ती आहे, तो कधी दुसऱ्याकडनं ओरबाडण्याचा प्रयत्न करत नाही आहे. लिबरल आहे. मॅग्नॅनिमस आहे. मॅग्नॅनिमस म्हणजे दिलदार. तो उलट दुसऱ्यांना देतो पण दुसऱ्याच्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि तुमच्या इथं रिस्ट्रेंट. तर हे सगळे याला अँटोनिम होऊ शकतात. त्यात अजून एक अँटोनिम ॲड करायचा आहे, तो म्हणजे ऑस्टर. AUSTR. व्हेरी सिम्पल विथ ओनली द थिंग दॅट आर नेसेसरी. म्हणजे जीवन जगण्यासाठी जेवढ्या गोष्टी लागतात ना तेवढ्याच गोष्टींच्या आधारे तो व्यक्ती राहत असतो. सिम्पल लाईफ जगणारा. उगाच लालची, लोभीपणा करायचं नाही. सगळं धन संपत्ती गोळा नाही करायची आहे. दॅट्स इनफ फॉर मी अशी समजूक राहणारा व्यक्ती. मग तिथं बघायचं मायझर म्हणजे कंजूस. कंजूस म्हणजे तो पैशाचा किंवा प्रत्येक गोष्टीचा खूप काटकसरीनं वापर करतो. लक्षात ठेवा. त्यामुळे हे उत्तरात येणार नाही. फ्रिगल म्हणजे पण कंजूस. तर हे दोन्ही पर्याय येत नाही याच्यामध्ये. आर्डंट त्याला आपण म्हणतो तीव्र. जसं आपण म्हणतो आर्डंट डिझायर, तीव्र इच्छा असणं. हा सुद्धा ना अँटोनिम आहे ना सिनॉनिम आहे. म्हणजे तुमचं उत्तर येतं मित्रांनो ऑस्टर. पर्याय क्रमांक 2ला मार्क करायचं. पुढे दिलेलं आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. बघायचं ड्यूक, डकलिंग, हिअर डॉट डॉट. आता जसं आपण मॅथ आणि रिझनिंगमध्ये पाहिलेलं आहे, दोन गटांमध्ये, दोन शब्दांमध्ये जो संबंध आहे, ह्या दोघांमध्ये जो संबंध आहे तोच या दोघांमध्ये पाहिजे. मी जर डक आलेलं आहे तर डकची जी पिल्लं आहे मित्रांनो, पिल्लं ज्याला आपण म्हणतो ऑफ स्प्रिंग्स,
ऑफस्प्रिंग्स ऑफ ॲनिमल. नोटीस करायचं, पिल्लांचं नाव विचारलेलं आहे. डकचं काय होतं? डकलिंग. मग हेअरचं काय होणार आहे हे तुम्हाला विचारले. हे TCS मध्ये विचारत नाहीत, हे तुम्ही नोटीस करा. हे फक्त तुम्हाला ह्या ठिकाणी विचारलं जाणार आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींवर खूप ताकदीनं फोकस करायचं आहे, जेणेकरून असे प्रश्न तुम्हाला 100% येतील. आणि असे प्रश्न इथेच विचारले जातात. राज्यसेवा गटबला सुद्धा फारसे विचारत नाही, इथेच विचारतात TET मध्ये. ही TETची खासियत असते मित्रांनो. तर या ठिकाणी डकचं डकलिंग होतं, तर हेअरचं काय होतं? पिल्लांना काय बोललं जातं? सशाच्या पिल्लांना, हे तुम्हाला विचारायचं. मी तुम्हाला उत्तर डायरेक्टली सांगतो मित्रांनो, लॅव्हरेट बोललं जातं. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. मग सिग्नेट आहे, टेडपोल आहे आणि पिगलेट आहे. हे वेगळे शब्द आहेत. मग मी तुम्हाला एक लिस्ट इंट्रोड्यूस करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बियर, अस्वल जे असतं त्या अस्वलच्या पिल्लांना कब असं बोललं जातं. लायनच्या म्हणजे सिंहाच्या पिल्लांना सुद्धा कब बोललं जातं. एखादं म्हणजे याला काय अर्थ आहे? अस्वल वेगळा, लायन वेगळा, परंतु असू द्या, प्राणी वेगवेगळे आहेत, पण त्यांची पिल्लांची नावं कॉमन आहेत. तर कॉमन नाव म्हणजे प्राणी कॉमन नाही आहेत बरं का, नोटीस करा. हे वेगवेगळे असली पाहिजे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा या ठिकाणी टायगर, वाघ जो असतो, वाघाच्या पिल्लाला सुद्धा कबच बोललं जातं. वुल्फ म्हणजे लांडगा, लांडग्याच्या पिल्लाला सुद्धा कब बोललं जातं. म्हणजे चौघांच्या पिल्लाला कब बोललं जातं. त्यामुळे ही जी पिल्लं एकमेकांमध्ये बदलाबदली नाही करायची. पिल्लांची नावं सारखी आहे पण पिल्लं वेगळी आहेत, नोटीस करा. त्यांचे फादर मदरसुद्धा वेगळे आहेत. ह्या गोष्टी समजून घ्या. पुढे बघा, बफेलो म्हैस असते, म्हशीचं जे पारडू असतं त्या पारडाला आपण काफ असं म्हणतो. शब्द नोटीस करा. काऊ, गायचं जे काय वासरू आहे त्या वासराला तुम्हाला काफच बोललं जातं. कॅमेल, उंटाच्या जे पिल्लू असतं, उंटाच्या पिल्लालाही काफच बोललं जातं. आणि तुम्हाला माहिती असू द्या, हा शब्द इम्पॉर्टंट आहे. व्हेल जातीचा मासा आहे. तुम्हाला माहिती आहे, पाण्यामध्ये राहणारा हा मासा सस्तन प्राणी आहे. का इतर प्राणी असं करत नाही, परंतु हा मासा स्वतः पिल्लांना जन्म देतो. मग व्हेल माशाच्या पिल्लाला सुद्धा मित्रांनो काफ बोललं जातं. आश्चर्य वाटण पण खरं आहे, अजिबात खोटं नाही. हे माहिती असू द्या तुम्हाला. जिराफच्या पिल्लालाही काफच बोललं जातं. बघा हा गट तुम्ही नोटीस करायचं. ठीक आहे. पुढे दिलेलं मित्रांनो कॅट, मांजराच्या पिल्लाला किटन बोललं जातं. किटन. ठीक आहे. पुढे दिलेलं डॉगच्या पिल्लाला पपी बोललं जातं. पपी. पुढे दिलेलं डॉंकी, गाढवाच्या पिल्लाला ज्याला आपण फोएल बोलतो, FOAL. पुढे दिलेलं डकच्या पिल्लाला डकलिंग बोलतं. हे एक्झाममध्ये आलेलं आहे. हे आपल्या पुस्तकातलं, आपल्या नोट्समधला कंटेंट आहे. मी तुम्हाला सगळं शिकवतोय जे पेपरला पण येऊन गेलेलं आहे. पुढे तुम्हाला माहिती असू जे मेंढी आहे, मेंढीच्या पिल्लाला लॅम्ब बोललं जातं. लिटल लॅम्ब, ज्याला आपण कोकरू म्हणतो, बरोबर आहे. फ्रॉग जे असतं म्हणजे बेडकाच्या पिल्लाला टेडपोल बोललं जातं. ते पेपरमध्ये आलेलं आहे. टेडपोल हे फ्रॉग, बेडकासाठी. गोट, शेळीचं जे बकरू आहे त्याला कीड बोललं जातं. कीड समजून घ्या छोटंसं. हिअर म्हणजे ससा, जे पेपरला विचारलेलं आहे. ससाचं जे पिल्लू आहे त्याला लॅव्हरेट बोललं जातं. हे एक्झाममध्ये विचारून गेलेले आहे आत्ता. कोंबडीच्या पिल्लाला चिकन. हॉर्स, घोड्याच्या पिल्लाला कोल्ट बोललं जातं. कोल्ट समजून घ्या. मंकी, माकडाला इन्फंटसुद्धा बोललं जातं. इन्फंट. आता माकड माणसासारखंच आहे, नोट जास्त काय फरक नाही आहे. फिश, माशाला आपण मिनो असा शब्द दिलेला आहे. त्यात व्हेल मासा वेगळा आहे, बाकीच्यांना एकत्रित कन्सिडर करा. पिगचं पिगलेट आहे, खाली आत्ता पेपरला आलेलं आहे. पिगलेट म्हणजे डुकरांची जी पिलावळ असते, समजून घ्या. पुढे औल, जो काय घुबड आहे, घुबडाच्या पिल्लाला औलेट असं बोललं जातं. सॉन, हंस, त्याला सिग्नेट. हे एक एक्झाममध्ये आलेलं आहे. हंस, त्याच्या पिल्लांना सिग्नेट बोललं जातं. हरणाच्या फाऊन, लिओपार्ड, चित्ताच्या कप बोललं जातं. गुज, ज्याला आपण लांग मानेचा पक्षी त्याला आपण गुजलिंग बोललं जातं. आणि पिकॉक, ज्याला मोर आहे त्याला पिचिक असं पिल्लांचं नाव आहे. बघा मी तुम्हाला भरपूर सारे दिलेले आहेत. या पद्धतीनं तुमचं उत्तर निघलेलं आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघायचा, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. बघा डायरेक्टचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करत असताना जनरली 5 मुख्य बदल होत असतात. पहिला, तुम्हाला इंट्रोडक्टरी व्हर्बचं रूपांतर रिपोर्टिंग व्हर्बमध्ये करायचं. 2 नंबरला तुम्हाला स्वल्पविराम आहे आणि जे काही कोटेशन मार्क आहे, त्याला आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो, त्यांना काढून टाकायचं आणि त्यांच्याऐवजी तुम्हाला कनेक्टिव्हचा वापर करायचं. पुढचं, तुम्हाला विधानार्थी वाक्य बनवायचे आणि विधानार्थी वाक्यामध्ये पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल करायचेत, टेन्समध्ये बदल करायचेत आणि ॲडव्हर्बियल ऑफ टाईम आणि प्लेसमध्येही बदल करायचेत. म्हणजे प्रत्येक वाक्यात सगळे बदल असतात का, तर नाही. काहींमध्ये असतात, काहींमध्ये नसतात. पण ज्या वाक्यात जेवढे बदल आहे तेवढे करणं अपेक्षित आहे. त्यामुळे डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना या सगळ्या गोष्टी पाहत चालायच्या.
तुम्हाला वाक्य दिलेलं ओ व्हॉट अ लवली डे सी एक्सप्लेन. नोटीस करा, आता इथं वाक्य एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असू शकतं, बरोबर आहे की नाही, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असू शकतं किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स असू शकतं. वाक्याचा प्रकार डायरेक्ट स्पीचमध्ये कोणताही असला तरी इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं फक्त आणि फक्त स्टेटमेंट केलं जातं, म्हणजे विधानार्थी वाक्य केलं जातं. त्यामुळे डायरेक्ट स्पीचमध्ये भलेही उद्गारवाचक वाक्य असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या उद्गारवाचक वाक्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करायचं आणि त्या विधानार्थी वाक्याच्या अनुषंगाने इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करायचा. म्हणजे ओ हे जस्ट आपल्या मनातलं एक एक्सप्रेशन आहे, ते सोडून द्या. इथं आनंद व्यक्त केला जातो, ओ बरोबर आहे का, आनंद व्यक्त करण्यासाठी आहे. शॉक किंवा सरप्राईज व्यक्त केलं जाते, व्हॉट अ लवली डे. नोटीस करा, तर हे जे वाक्य आहे याचं विधानार्थी वाक्य काय होतं, इट इज अ लवली डे. तर याच्यामध्ये बदल करायचा, याच्यात नाही करायचा. मग इथं बघायचा सी एक्सप्लेन्ड. सी एक्सप्लेन्ड विथ प्लेजर चालेल, काय हरकत नाही, कारण ओ हा एक्सप्रेशन आनंद व्यक्त करतो. तिनं आनंदाने एक्सप्लेन केलेलं आहे काय, दॅट हा कनेक्टिव्ह घेतलेला आहे. तुम्हाला माहिती पाहिजे विधानार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य दोघांचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना दॅट हा शब्द कनेक्टिव्ह घ्यावा लागतो. आज्ञार्थक वाक्य असेल पॉझिटिव्ह तर टू घ्या, आज्ञार्थक वाक्य निगेटिव्ह असेल तर नॉट टू घेतलं जातं. परत यस नो टाईप क्वेश्चन जर असेल तर इफ किंवा व्हेदर घेतलं जातं. WH टाईप क्वेश्चन असेल तर WH वर्ड घेतलं जातं कनेक्टिव्ह म्हणून. या ठिकाणी दॅट घेतलेलं आहे आणि पुढे दिलेलं आहे इट वॉज अ लवली डे. बघायचं इट इजचं रूपांतर कशात केलेलं, इट वॉजमध्ये केलेले. काळात बदल करावा लागतो का, जो या ठिकाणी केलेला आहे. मग या ठिकाणी बघायचं दॅट हा कनेक्टिव्ह घेतलेला आहे, इटमध्ये बदल होत नाही आहे, काळामध्ये बदल केलेला आहे. हे वाक्य तुमचं ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, पर्याय क्रमांक 1. दुसरं काय चुकलं बघायचं, व्हॉट अ लवली डे इट वॉज. मित्रांनो उद्गारवाचक वाक्य ॲज इट इज ठेवलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. तर आपला रोल कसा आहे, उद्गारवाचक वाक्याचं रूपांतर अगोदर विधानार्थी वाक्यात करा आणि नंतर त्याच्यामध्ये काळामध्ये पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल करा. यांनी तसेच बदल केले का जे ॲक्सेप्टेबल नाही. पुढं सी एक्सप्लेन्ड विथ प्लेजर दॅट इट इज अ लवली डे. मित्रांनो काळामधला बदल केला नाही, इजचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये वॉज व्हायला पाहिजे होतं. त्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे, तिसरं वाक्य चुकलेलं आहे. त्यामुळे इथं ऑल करेक्ट होऊ शकत नाही, पर्याय क्रमांक 1. छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो, आपण टीचर आहोत तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेच, याला चॉईस नाही. त्यामुळे इंग्लिश ग्रामर शिकताना बेस चांगला करा, तुम्हाला 100% आउटपुट मिळवून देण्याची जबाबदारी माझी. सगळ्या गोष्टी समजून घ्या. पुढे तुम्हाला दिलेलं आहे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. सोपं आहे, ही इज डॉट डॉट फॉर हिज इव्हिल डीड्स. डीड्स म्हणजे कृत्य, नोट करा. डीड म्हणजे काय, कृत्य तुम्ही जे काय कृती करता त्याला डीड बोललं जातं आहे. आणि इव्हिल म्हणजे थोडासा आपण म्हणू शकतो की वाईट गोष्टी. जर एखादा व्यक्ती फेमस असेल तर तो चांगल्या गोष्टीसाठी असतो आणि एखादा व्यक्ती वाईट गोष्टींसाठीही फेमस असतो. इव्हिल डीड, नोटोरियस ज्याला बोललं जातं. काय बोललं जातं, नोटोरियस. नोटोरियस इज ऑल्सो कॉल्ड फेमस बट फॉर इव्हिल डीड्स. वाईट गोष्टींसाठी जो नावाजलेला आहे त्याला नोटोरियस बोललं जातं आणि जो चांगल्या गोष्टींसाठी नावाजलेला आहे त्याला फेमस बोललं जातं. त्यामुळे हा चांगला आहे आणि हा वाईट आहे आणि आपला इव्हिल विचारल्यामुळे 3 नंबरचं उत्तर येते, बाकीचे येणार नाही आहे. पुढे घ्या, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. रीडिंग इज इझियर डॉट डॉट स्पीकिंग. बघा इथं 2 शब्दांमधला इथं तुम्हाला कम्पॅरिझन दिलेली, इझियर आला. मग कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये पुढं काय येत असतं मित्रांनो, दॅन. बरोबर, इझियर टू होणार नाही आहे, फॉर होणार नाही. इथं एका घटकाची दुसऱ्या घटकाबरोबर डायरेक्ट तुलना झालेली आहे. सो या ठिकाणी उत्तर काय अपेक्षित आहे, दॅन. हा खूप बेसिक प्रश्न आहे. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर विचारले. मिसमॅच, आता बघा आपण मगाशी पिल्लांचा उल्लेख केला होता, आता या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, आवाज, ज्याला आपण म्हणतो क्राईज ऑफ ॲनिमल नावाचा टॉपिक आहे का, जो आपण बॅचमध्ये शिकत असतो मित्रांनो, का हा सुद्धा TCSमध्ये नाही आहे. आणि अशा पेपरमध्ये अशा घटकांना खूप ताकदीने विचारलं जातं. फिगर्स ऑफ स्पीचसुद्धा विचारले जातं, का इतर ठिकाणी विचारत नाही. त्यामुळे इथे हा पेपर युनिक आहे, पॅटर्नही युनिक आहे, आपली स्टडीसुद्धा युनिकच पाहिजे. समजून घ्या. पॅरट, जे काही पॅरट आहे तर पॅरटचा जो आवाज आहे त्याला काय बोललं जातं, तर जनरली मी तुम्हाला 4ही यांचा आवाज दिलेला आहे. पॅरटचा जो आवाज आहे त्याला आपण स्क्वॅक असं म्हणतो किंवा आपण म्हणतो स्क्रिचेस.
टॉक, बरोबर आहे की नाही. पॅरेट जर ट्रेन केलेला असेल तर तो बोलतो सुद्धा, त्याला स्क्रीचेस बोललं जातं किंवा आपण म्हणतो स्कॉल्स, हा त्याचा आवाज आहे. त्यामुळे स्क्वेल असा होणार नाही. पुढे दिलेले फ्रॉग, फ्रॉगच्या आवाजाला बरोबर तुम्ही क्रॉकच म्हणताय, बरोबर आहे. आऊलच्या आवाजाला तुम्ही हुट म्हणताय आणि हॉर्सच्या आवाजाला तुम्ही नेई असं बोललं जातं. तर मित्रांनो 2 नंबर बरोबर आहे, 3 नंबर बरोबर आहे, 4 नंबर आवाजाच्या बाबतीत बरोबर आहे. पण इथे पॅरेटचा आवाज चुकीचा दिल्यामुळे मिसमॅचसाठी पर्याय क्रमांक 1 उत्तर लक्षात ठेवायचं. प्रश्न समजून घ्या. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही विल नॉट कम, तो येणार नाही. म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ते, असं मला वाटते तो येणार नाही. आपण मराठीत पण एक्सप्रेशन असं करतो, मला असं वाटतं का तो येणार नाही. आपण असं म्हणतो का, मला असं वाटत नाही तो येणार नाही. मग थोडंसं आपल्याला जो काय बोलण्याचा जो ट्रेंड आहे तो पुढचं वाक्य पॉझिटिव्ह जास्त बनतं. आय थिंक ही विल नॉट कम, पर्याय क्रमांक 4. पुढचं दिलेलं आहे फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट ऑफ द पार्ट. काय विचारलेलं आहे, आय सॉ हिम मेक अ रे फेस, WRY, राय फेस असं तुम्हाला इडियम दिलेली आहे. त्याला आपण म्हणतो ग्रेटली डिसअपॉइंटेड, नाराज झालेला आहे, दुःखी झालेला आहे, डिजेक्टेड झालेला आहे, सॉरोफुल आहे. लक्षात ठेवा, लॅमेंटेड झालेला आहे, अशा स्वरूपाचा चेहरा, बरोबर. एखादा चेहरा हसरा लगेच ओळखता येतो. दुःखी झाल्याच्या नंतर बरोबर तोंडावर 12 वाजतात, बरोबर आहे की नाही. 11 जरी वाजले तरी 12 वाजले दिसतात, संध्याकाळ जरी झाली तरी 12 वाजलेले दिसतात, सकाळी 7 जरी वाजले तरी 12 वाजले, कारण तो दुःखी झालेला असतो. ठीक, त्याला आपण काय म्हणतो, शो डिसअपॉइंटमेंट, म्हणजे डिसअपॉइंटमेंट लुक, पाहण्याचा अर्थ नोटीस करा. पुढचा दिलेला आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. द डॉक्टर डॉट डॉट द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन. आता नोटीस करा, बॅन म्हणू शकतो का, नाही. डॉक्टर बॅन नाही घालू शकत. सरकार एखाद्या गोष्टीवर बंदी घालतं, डॉक्टर बंदी घालू शकत नाही. नोटीस करा, त्यामुळे बॅन वाक्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये येणार नाही. पेशंटने एखादं औषध घ्यावं की औषध घेऊ नये याच्यावर बंदी घालण्याचा अधिकार डॉक्टरला नाही, ते सरकार बंदी घालतं. कॉमन सेन्स आहे. तुम्हाला दिलेलं आहे प्रिस्क्राईब. प्रिस्क्राईब म्हणजे काय मित्रांनो, सुचवणे. म्हणजे दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर काय करतो, तुमचा आजार चेक करतो आणि त्या पद्धतीनं तुम्हाला एखादी चिठ्ठी लिहून देतो की जा मेडिकलमध्ये आणि औषधं घेऊन ये आणि सांगितल्याप्रमाणे ती औषधं वेळोवेळी घे, म्हणजे बरा होऊन जाशील. सो या ठिकाणी प्रिस्क्राईब करणं म्हणजे आजारावर तुम्ही काहीतरी औषध सुचवताय. तर या ठिकाणी सुचवण्याच्या बाबतीत म्हणजे जर फ्रॉम येणार नाही. मग लक्षात ठेवा, प्रिस्क्राईब फ्रॉम होत नाही. प्रोहिबिट म्हणजे मनाई करणे, एखादी गोष्ट करण्यापासून तुम्हाला मनाई केलेली आहे. तर जनरली प्रोहिबिटेड फ्रॉम अशी फ्रेज आहे. प्रोहिबिटेड फ्रॉम डुईंग समथिंग, एखादी गोष्ट करण्यापासून मनाई करणे. म्हणजे बऱ्याच वेळा लोक काय करतात की जी औषधं एखाद्या आजारावर लागू होत नाही, आउटडेटेड औषधं असतात, ॲप्रोप्रिएट नसतात, अशी औषधं खातात. मग डॉक्टर काय म्हणतो, हे औषध तुम्ही म्हणजे वापरू नका. म्हणजे एखादं औषध पेशंटनं घेण्यापासून डॉक्टर त्यांना मनाई करतो. मनाई करणे म्हणजे त्याला नॉट अलाउडेड असं बोललं जातं. तिथं फ्रेज आहे प्रोहिबिटेड फ्रॉम डुईंग समथिंग. प्रोहिबिटेड फ्रॉम हे फिक्स प्रिपोजिशन आहे. डुईंग नोटीस करायचं समथिंग. तर या ठिकाणी बघायचं प्रोहिबिटेड फ्रॉम डुईंग समथिंग. उत्तर आलं पाहिजे तुमचं प्रोहिबिटेड. प्रोस्क्राईब याचा अर्थ पण मनाई करणे असाच होतो, परंतु इथं मनाई करणे कशी, कायद्यानं, बाय लॉ. प्रोस्क्राईब्ड बाय लॉ. नोटीस करा, एखाद्या प्रकारचं औषध आहे, त्या औषधाचे जर निगेटिव्ह सिम्पटम जर शरीरावर जाणवत असतील तर मग सरकार काय करतं, कायद्याद्वारे ते औषधाची निर्मिती बंद करून टाकतं, वितरण बंद करतं. प्रोस्क्राईब्ड बाय लॉ हे वेगळं आहे. नोटीस करा, त्यामुळे प्रोस्क्राईब येणार नाही. उत्तर येतं तुमचं 3. पुढे बघायचं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. धिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट. बघा, एका झाडाची तुलना दुसऱ्या झाडाबरोबर केली. इथं 2 शब्द आहे मित्रांनो, OLDER आणि दुसरा शब्द आहे ELDER. नोटीस करायचं मित्रांनो, एल्डर हा जो शब्द आहे हा ब्लड रिलेशनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. म्हणजे एल्डर ब्रदर, एल्डर सिस्टर, एल्डर कझन या अर्थानं. म्हणजे जिथं ब्लड रिलेशन, नातेसंबंध, तिथं एल्डर वापरलं जातं, इथं तुम्हाला वापरता येतो. परंतु ओल्डर हा शब्द नातेसंबंध सोडून इतर कोणत्याही 2 व्यक्ती, 2 गट, 2 वस्तूंच्या वयामध्ये तुलना करण्यासाठी केलं जातं. तर तुलना झाडाची आहे, तर ओल्डर दॅनची रचना बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर.
पण जिथं ब्रदर, सिस्टर, कझन हे आपल्या रिलेशनमधले, ब्लड रिलेशनमधले येतात, तिथं ओल्डर शब्द कधीच चालणार नाही, एल्डर चालतो. तर मित्रांनो हे नोटीस करा. आणि अजून एक इम्पॉर्टंट, एल्डर जर तुम्ही वाक्यात घेतला तर एल्डरच्या नंतर दॅन कधीच वापरत नाही, हे एक समजून घ्या. ओल्डरच्या नंतर तुम्हाला वाक्यामध्ये कंपॅरिझन करताना दॅन येतो, पण एल्डरच्या नंतर दॅन घेतला जात नाही, तो या ठिकाणी पण दिलेला नाही आहे. सो दोन्ही वाक्य बरोबर आहे आणि करेक्ट विचारल्यामुळे बोथ फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. पुढचं दिलेलं आहे चूज द ऑल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट विचारलेलं आहे. वी शुड आपल्याला काय करायचं आहे, सबस्टिट्यूट करायचं आहे. याला आपल्याला म्हणतो की थोडक्यात हा एक प्रश्न आहे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा. हा सुद्धा नवीन आहे, आपल्या पेपरमध्ये इकडं TCSमध्ये फारसा सापडत नाही आहे, इम्पॉर्टंट आहे. पाहायचं, वी शुड गेट टू द सिनेमा. इथं गेट टू म्हणजे पोहोचणे, रीच ज्याला आपण म्हणतो. आपण सिनेमा हॉलमध्ये सिनेमाला वेळेवर पोचलं पाहिजे, अर्ली. कशासाठी? नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म. बिगिनिंग जी असते फिल्मची, सुरुवात जी असते ते मिस होऊ नये म्हणून वेळेवर पोचलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, विशिष्ट वेळेला घरातून निघतो जाण्यासाठी आणि कुणाच तरी वाट बघत बसतो, मित्र मैत्रिणी, फॅमिली मेंबर, बाकीचे सगळ्यांची. जनरल ज्यावेळेस आपण ॲक्च्युली थिएटरमध्ये जातो त्यावेळेस हिरो हिरोईन सगळ्याची एंट्री होऊन गेलेली असते, एक चांगली फाईट होऊन गेलेली असते ज्याच्यावर संपूर्ण पिक्चर डिपेंड आहे. आणि नंतर मग तो याला काय अर्थ आहे, पिक्चरची जर सुरुवात होऊन गेली आता काय पाहण्याचं काय मजा नाही. मग या ठिकाणी बिगिनिंग मिस नाही केली पाहिजे. लक्षात ठेवायचं, प्रत्येक गोष्टीचा पूर्ण आनंद घेता आला पाहिजे. सो या ठिकाणी नॉट टू मिस आपण म्हणतो, दॅट इज द पर्पज. नोटीस करा, यांनी काय व्यक्त केलेलं आहे, पर्पज म्हणजे फिल्मची बिगिनिंग मिस होऊ नये या उद्देशानं आपण वेळेवर पोचलं पाहिजे. दॅट इज द पर्पज बिहाइंड रिचिंग इन टाईम ओव्हर देअर. सो वाक्य तर निगेटिव्ह आहे, नॉट टू मिस. मग याला आपण अजून एक शब्द वापरू शकतो, फॉर नॉट होणार नाही आहे, इन केस होणार नाही आहे, तिथं बघायचं इन ऑर्डर टू. इन ऑर्डर टू ही एक फ्रेज आहे, याने तुमच्या क्रियेचा हेतू मांडला जातो, पर्पज सांगितला जातो. नोटीस करा, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी तुम्हाला इन ऑर्डर नॉट टू निगेटिव्ह असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 एकमेकाला रिप्लेस करता येईल 100%. त्यामुळे नो इम्प्रूव्हमेंट होणार नाही. उत्तर 3 मध्ये निघतंय. फिल इन द ब्लँक्स विचारलेलं आहे, दिस इज द डॉट डॉट न्यूज. आता न्यूज लॅटर होतं का रे, द लॅटर होतं जनरली, द लॅटर, द LATTER. याचा मराठीत अर्थ होतो मित्रांनो क्रमाने दुसरा, सेकंड इन ऑर्डर. क्रमाने दुसरा, सेकंड इन ऑर्डर. इथं काय अशी ऑर्डर दिलेलीच नाही. लेटेस्ट, LATEST, लेटेस्ट बोलत होतं रिसेंट, रिसेंट अप टू नाऊ, अप टू नाऊ, आत्तापर्यंतचा सगळ्यात रिसेंट. तर बातमी रिसेंटच असते. आपण म्हणतो ना दिस इज द लेटेस्ट न्यूज. सो इथं लेटेस्ट हा मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे. द लास्ट न्यूज तसं ग्रॅमॅटिकली रॉंग नाही आहे, परंतु थोडं कॉन्टॅक्ट जर पाहिला तर द लेटेस्ट हा 100% बसतो आणि लेट न्यूज होणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. पुढचा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही रॅन. आता बघा, ही झाला तुमच्या वाक्यामधला सब्जेक्ट. रॅन, रनचा भूतकाळ झाला क्रियापदाचं दुसरं रूप, बरोबर आहे. वाक्यातील क्रियापदाला आता तुम्ही हाऊ न प्रश्न विचारा, हाऊ डीड ही रन, तो कशा प्रकारे धावला, याचं उत्तर पुढे काय आलं पाहिजे, ॲडव्हर्बियल आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, ॲडव्हर्बियल. क्रियापदाची क्रिया कशा प्रकारे घडली हे ॲडव्हर्बियल सांगतं. त्यामुळे क्विक होणार नाही, बरोबर आहे की नाही. ॲज क्विकली होणार नाही, फक्त येतं क्विकली. ही रॅन क्विकली, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ॲज, सो ह्या शब्दांची आवश्यकता नाही आहे, डायरेक्टली ॲडव्हर्बियल वापरून द्या. पर्याय क्रमांक 4. पुढे फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. ॲज द फेस्टिवल अप्रोचेस. जसा जसा फेस्टिवल, एखादा सण समारंभ जवळ येत जातो तसं काय होणार आहे, द नंबर ऑफ कस्टमर्स डॉट डॉट. तुम्हाला फिल इन द ब्लँक्ससाठी वापरलेले. ॲक्च्युली याचा जो रूल आहे हा टेन्सच्या कॉन्टॅक्समध्ये आहे, पण सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंटमध्ये याच्या विषय दिलेले. जर तुमच्या वाक्यामध्ये द प्लस नंबर ऑफ, नोटीस करायचं, नंबर ऑफ ही फ्रेज जर आलेली असेल त्याच्या सुरुवातीला द आर्टिकल आलेला आहे, तर पुढे येणारं जे नाऊन आहे हे तुम्ही भलेही प्लुरल घेता, पण जे तुम्हाला व्हर्ब जे घ्यायचं आहे तर मित्रांनो द आर्टिकल आल्यामुळे तुम्हाला पुढं जे नाऊन घ्यायचं या अनुषंगानं हे सिंग्युलर आलं पाहिजे. कसं आलं पाहिजे, सिंग्युलर. हा रूल ऐकला. इथं तुम्हाला अजून एक फ्रेज आहे, अ नंबर ऑफ, अ
NUMBER, नंबर ऑफ, किंवा फक्त येतं नंबर ऑफ. तर अ नंबर ऑफ किंवा नंबर ऑफ जर असेल तर तुम्ही प्लुरल नाऊन घेऊ शकता, प्लुरल नाऊन घेऊ शकता. पण द नंबर ऑफ जर आलं तर एक तुम्हाला नंबर हा शब्द नाऊन इम्पॉर्टंट आहे, तो एक गोष्टी झाल्यामुळे पुढचं नाम भले अनेक गोष्टी झालं पण क्रियापद बाकी एक गोष्टी घ्यायचे. कसं घ्यायचं आहे? एक गोष्टी. उत्तर काय आलं पाहिजे? इन्क्रीज एज. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. तिथं चालू वर्तमान काळ नाही घ्यायचं आहे, भविष्यकाळाचा संबंध येत नाही आहे, कारण आपण जनरल स्टेटमेंट करतो. जसा जसा सण जवळ येत जाईल तसे तसे जे काही कस्टमर आहे ते वाढत जातात. सो या ठिकाणी जनरल स्टेटमेंट सिम्पल प्रेझेंट टेन्स घ्या. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. पुढचं, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. क्वेश्चन्स विल बी आन्सर्ड बाय अ डॉट डॉट एक्सपर्ट. एक्सपर्टचा कोण असतो? इथं तुम्हाला 4ही दिलेले आहे. जर काळजीपूर्वक वाचलं तुम्हाला हे सगळे कलेक्टिव्ह नाऊन आहेत. काय? सगळे कलेक्टिव्ह नाऊन आहे. मग एक्सपर्टचा कलेक्टिव्ह नाऊन काय आहे? स्टाफ आहे का? तर नाही. स्टाफ ऑफ लेबरर असतो, म्हणजे कामगार असतात त्यांचा स्टाफ असू शकतो. बरोबर आहे. बँड ऑफ म्युझिशियन असतात. बरोबर आहे की? हे पण होत नाही. पॅनल ऑफ एक्सपर्टचा पॅनल असतो. उत्तर काय आलं पाहिजे? 3 आलं पाहिजे. आणि बंच हा आपल्याला माहितीच आहे, बंच ऑफ कीज, बंच ऑफ फ्लावर्स असा शब्द आहे. त्यामुळे एक्सपर्ट जे असतात विशिष्ट विषयात ते तज्ज्ञ लोक, त्यांच्या एकत्रित कलेक्टिव्ह नाऊन त्याला आपण पॅनल असं म्हणतो. एक्सपर्टचं पॅनल. पर्याय क्रमांक 3 उत्तर दिलेलं आहे. हा जो टॉपिक आहे कोणता आहे? हा नाऊन घटकामधला कलेक्टिव्ह नाऊनचा टॉपिक आहे का? हा TCS IBPSला कधीही विचारला जात नाही. त्यामुळे असे 3 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. ऑफस्प्रिंग्ज ऑफ ॲनिमल असेल, त्याच्यानंतर तुमचं क्राईज ऑफ ॲनिमल आहे, असा टॉपिक आहे का तुम्हाला विचारलं जाणार नाही आहे तिकडं. त्यामुळे तयारी करताना मित्रांनो ॲप्रोच वेगळा आहे. मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेतून प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आपल्या मनातले डाऊट क्लिअर करून घ्या त्या पद्धतीनं. पुढे दिलेला आहे फाइंड आउट द करेक्ट फेमिनाईन नाऊन. हा प्रश्नसुद्धा कधीही TCSमध्ये विचारला जात नाही. फेमिनाईन जेंडर ओळखा, मॅस्क्युलाईन जेंडर ओळखा, सिंग्युलर ओळखा, प्लुरल असं विचारलं जात नाही, कारण तिथं एक लिमिट आहे. त्या लिमिटच्या पलीकडं आयोग अजून गेलेलं नाही आहे. पण इथं बेसिकवर विचारलं जातं. आणि मला तर हा जो प्रश्न आहे फॉक्स, म्हणजे प्रश्न रेकॉर्ड करून कंटाळा आला, इतका वेळा येऊन गेलेला शब्द आहे. फॉक्सचं फेमिनाईन जेंडर होतं विक्सन, VIXEN. लक्षात ठेवायचं. पुढचा आता तुम्हाला मी पॅराग्राफ दिलेला आहे. तर 51 ते 55. आता मी तुर्तास पॅराग्राफवर बोलत नाही, कारण मी पॅराग्राफला एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहे. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये त्याचा समावेश नको. फक्त इथं एक लक्षात ठेवायचं, TETच्या एक्झाममध्ये पॅराग्राफ 100% येणार आहे. आणि पॅराग्राफचं जे स्वरूप आहे हे 100% ट्रॅडिशनल आहे. जसं गटकला विचारलं जातं तसाच पॅराग्राफ भले साईज छोटी असेल किंवा मोठी असेल पण विचारला जाणार आहे. त्यामुळे याला समजून घ्या. हा प्रश्न मी फक्त स्किप करतो, याचं उदाहरण सांगतो, कारण मी तुम्हाला पॅराग्राफ नंतर घेणार आहे. आता बघा 56 नंबर विचारलेला आहे. चूज द करेक्ट WH क्वेश्चन. हा सुद्धा प्रश्न TCSला कधी विचारला नाही आणि विचारत पण नाही. त्यामुळे हा सुद्धा आपला एक गटकच्या लेवलचा ट्रॅडिशनल फॉर्मॅट आहे. त्यामुळे याचा अभ्यास ट्रॅडिशनल फॉर्मॅटनं झाला पाहिजे. हे सगळं आपण वर्गामध्ये घेणार आहे, म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून मी घेणार आहे, काळजी करू नका. द WH क्वेश्चन विचारला आहे, तर ज्या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे तो शब्द उत्तरात आला पाहिजे असा प्रश्न बनवा, का अंडरलाईन केलेला शब्द उत्तरात आला पाहिजे. मग मित्रांनो तुम्ही नोटीस करा, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आला म्हणजे वाक्य विधानार्थी आहे. विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीला काय आलेलं आहे? तर सब्जेक्ट आलेला आहे. सब्जेक्टला जर उत्तरात घ्यायचं असेल तर स्वतंत्र रूल आहे, समजून घ्या. सब्जेक्टला उत्तरात घ्यायचं असेल तर या टॉपिकमधला एक स्वतंत्र रूल आहे. मी व्यवस्थित सांगतो, नीट ऐका काळजीपूर्वक. मित्रांनो सब्जेक्टमध्ये भलेही एक शब्द येतो किंवा एकापेक्षा जास्त सब्जेक्ट येतात, म्हणजे शब्द येतात, काही पण येऊ द्या. सब्जेक्ट जर उत्तरात घ्यायचा असेल तर संपूर्ण सब्जेक्ट किंवा सब्जेक्टमधला काही भाग जर आपण उत्तरात जर घेणार असू तर त्या सब्जेक्टच्या अनुषंगानं फक्त तुम्हाला एक WH वर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि उरलेलं वाक्य काहीही बदल न करता ॲज इट इज जोडून द्यायचं आहे आणि वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचे. म्हणजे तुम्हाला फक्त WH वर्ड वापरायचा, उरलेलं वाक्य ॲज इट इज लिहायचं आणि वाक्य शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचं. पण सब्जेक्ट सोडून इतर कोणताही भाग जर उत्तरात जर घ्यायचा असेल, ऑब्जेक्ट असेल, कॉम्प्लिमेंट असेल, टाईम असेल, बरोबर, प्लेस असेल, व्हॉट एव्हर, तर मग बाकी तुम्हाला प्रश्नाचा फॉर्मॅट वापरावा लागतो. WH क्वेश्चन, हेल्पिंग व्हर्ब, सब्जेक्ट, मेन व्हर्ब आणि अदर पार्ट अँड इंट्रोगेटिव्ह मार्क.
ही रचना वेगळी, फक्त याच्यातली रचना वेगळी हे समजून घ्या. त्यामुळे वॉटर हा काही व्यक्ती नाही आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे हू येईल का रे, नाही ना. तुम्हाला माहिती पाहिजे हू जो असतो हा नेहमी लिव्हिंग पर्सनसाठी विचारला जातो, लिव्हिंग पर्सन लक्षात ठेवायचं. विच जो असतो हा जो WH वर्ड आहे मित्रांनो, विच हा नेहमी सिलेक्शनसाठी विचारला जातो. 2 किंवा अधिक वस्तू व्यक्तींमधून सिलेक्ट करायची. आपण म्हणतो ना विच इज युअर फेवरेट कार, विच इज युअर फेवरेट हिरोईन, विच इज युअर फेवरेट फिल्म, विच इज युअर फेवरेट पोयम, विच इज युअर फेवरेट नॉव्हेल एक्सेट्रा. म्हणजे अनेक आहेत, त्याच्यापैकी एकाचं सिलेक्शन करायचं. विच इज यूज फॉर सिलेक्शन प्रश्नार्थक वाक्यात. हुज जो असतो हा पॉझेसिव्ह केससाठी येत असून मालकीदर्शक पॉझेसिव्ह केस, नामाची जर पॉझेसिव्ह केस दिलेली असेल तर हुज वापरलं जातो. म्हणजे मित्रांनो हू येणार नाही, विच येणार नाही, हुज येणार नाही. मग वॉटर जर इनॅनिमेट असेल तर इनॅनिमेट ऑब्जेक्टसाठी तुम्हाला व्हॉट हा WH वर्ड वापरता येतो. कोणता, व्हॉट. इनॅनिमेट ऑब्जेक्ट आणि इनॅनिमेट सब्जेक्ट नोटीस करायचं. कसं, इनॅनिमेट, इनॅनिमेट त्याला आपण म्हणतो लाईफलेस, लाईफलेस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट ह्या दोघांसाठी पण काय येतं असतो, व्हॉट याचं. त्यामुळं उरलेल्या वाक्यात बदल करायचा का, बिलकुल नाही आहे. फक्त WH वर्ड घेतला, उरलेलं वाक्य लिहून द्या. व्हॉट इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ आणि वाक्य शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क द्या. हे झालं तुमचा प्रश्न आणि याचं उत्तर येणार आहे फक्त आणि फक्त वॉटर. त्यामुळे WH वर्ड प्रश्नांची रचना आणि त्याच्यामधला असा दुर्मिळ प्रश्न विचारला आहे का जनरली तो आपण वाचनात नसतो. त्यामुळे असं जर आल्याच्या नंतर मित्रांनो 25-30 पैकी जर तुमचे 7-8 8 जर प्रश्न जर जाणारे असतील तर मग बाकी पेपरला मजा नाही. पास होण्याचे हे सगळं करावं लागणार आहे का जे TCSमध्ये नाही, हे तुम्हाला मी परत एकदा सांगितलेलं आहे. पुढचं तुम्हाला दिलेलं बघायचं प्रॉपर अल्टरनेटिव्ह विचारलेले बघायचं. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज. शॉपकीपरमध्ये जवळ दुकानामध्ये ते टॉईज नाही आहेत, खेळणीच नाहीत. मग कोणती खेळणी, आय वॉज लुकिंग फॉर. तिथं फ्रेझल वर्ब आलेली आहे, लुक फॉर. लुक फॉरचा अर्थ होतो मित्रांनो टू सर्च. मी जी खेळणी सर्च करत आहे ती खेळणी शॉपकीपर जवळ नाही आहेत. तर मी इथं बाय डिफॉल्ट काय यायला पाहिजे, फॉर यायला पाहिजे. लुकिंग ॲट नाही, लुकिंग अबाउट नाही, लुकिंग टू नाही, लुकिंग फॉर. लुक फॉर इट मीन्स टू सर्च समथिंग, शोध घेणे. पुढचा आलेला आहे तुमच्याकडं रिअरेंज द जंबल पार्ट. पॅराजंबल आता हा TCSमध्ये आहे, IBPSमध्ये पण आहे आणि इकडं पण आहे. पण इथं खूप सरळ आणि साधं विचारलं. याचा मी थोडा क्ल्यू देतो म्हणजे 0 मिनिटात उत्तर निघते, फार घाबरायची कारण नाही. द पर्सन इथं ऑलरेडी सब्जेक्टने सुरुवात करून दिलेली. बघायचं बिकॉज ही इज पुअर, वर्क हार्ड अँड एफिशियंटली, कॅन नॉट, हू इज पुअर. आता नोटीस करा इथं तुम्हाला शब्द दिलेला आहे कॅन नॉट. आता सब्जेक्टच्या नंतर आपण काय करतो, हेल्पिंग वर्ब घेतो, पुढं मेन वर्ब घेतो, बरोबर आहे की नाही. हेल्पिंग वर्बमध्ये तुम्ही प्रायमरी ऑक्झिलरी किंवा मॉडल ॲक्झिलरी घेता. तर मॉडल ॲक्झिलरीचं रचना तुम्हाला माहिती पाहिजे. मॉडल ॲक्झिलरीच्या नंतर कंपल्सरी क्रियापद मूळ रूपामध्ये येतं. दुसरी गोष्ट, मॉडल ॲक्झिलरीचा वापर जर वाक्यात करायचा असेल तर पुढे क्रियापद यायलाच पाहिजे, चॉईस नाही. प्रायमरी ऑक्झिलरी मेन वर्ब म्हणून एकटं येऊ शकतं, पण मॉडल ॲक्झिलरी ज्या आहेत महत्त्वाच्या त्या कधीच मुख्य क्रियापद म्हणून येत नाही. त्या नेहमी मुख्य क्रियापदाच्या अगोदर येतात. हा आपण क्रियापदामध्ये रोल ऐकलेला आहे. मग बघायचं कॅन नॉटच्या नंतर क्रियापद यायला पाहिजे. आता इथं याच्यामध्ये हू क्रियापद आहे का रे, नाही. वर्क क्रियापद आहे, बिकॉज क्रियापद नाही. म्हणजे मित्रांनो कॅन नॉटच्या नंतर जर क्रियापद जर घ्यायचं असेल तर आरच्या नंतर क्यूच घ्यावं लागणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे असा पर्याय शोधा ज्याच्यामध्ये आरच्या नंतर क्यू आला पाहिजे. बघा आरच्या नंतर पी चालणार नाही आहे, आरच्या नंतर पी चालणार नाही आहे, आरच्या नंतर यस चालणार नाही आहे, आरच्या नंतर क्यू चालतो. म्हणजे सुरुवात कशाने झाली पाहिजे, यसने झाली पाहिजे. द पर्सन हू इज पुअर कॅन नॉट वर्क हार्ड अँड एफिशियंटली बिकॉज ही इज पुअर, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर निघते. लॉजिक लावा आणि उत्तर काढा, दॅट्स इट. हे सगळं टेक्निक तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे. हे करायचं आहे. हातातले मार्क्स असतात, एक एक मार्क असा गोळा करत करत जायचं, म्हणजे तुम्हाला मिळवत जायचं. TET 100% पास होत आहे. जसं इंग्लिश आहे तसंच मराठीच्या बाबतीत पण तुमचं झालं पाहिजे. आपल्याला करेक्ट स्पेलिंग विचारलेले आहे, स्पेलिंगवर चांगली तयारी करून ठेवायची.
आपल्याला सिक्वेन्सप्रमाणे ए पासून तर झेडपर्यंत जे महत्त्वाचे स्पेलिंग आहे ते तुम्हाला मी थरली शिकवणार आहे. आयोगाने विचारलेले पण शिकवतो आणि न विचारलेले पण शिकवतो. चांगल्या प्रकारे करा. 100% तुमचा टॉपिक फायनल होणार आहे. मी जेवढं घेणार आहे तेवढंच करा. याच्या पलीकडं काही ना करू आणि बिंदास स्टेटच्या एक्झामला जा. तुम्हाला आउटपुट मिळणार म्हणजे मिळणार. हा माझा अनुभव आहे आणि माझा शब्द आहे. तर या ठिकाणी मिसलेनियसचं स्पेलिंग विचारलं आहे. लय वेळा येऊन गेलेला शब्द आहे बघायचं. MISCELLANEOUS असं स्पेलिंग आहे. MISCELLANEOUS. त्यामुळे MICS होत नाही. MISCELLANEOUS. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. त्यामुळे पुढे जायची गरज नाही. चुकलेलीच आहेत. अँड द लास्ट वन मित्रांनो, चूज द प्रॉपर आर्टिकल. आर्टिकल असेल, क्वेश्चन टॅग असेल जो दिलेला नाही आहे पण पेपरमध्ये येतो. त्यामुळे जे ट्रॅडिशनल रूल्स आहेत ते सगळे ग्रामर आपल्याला शिकावं लागणार आहे बेसिकपासून व्यवस्थित. तर तुम्हाला TET सारखा पेपर क्रॅक करता येणार. लक्षात ठेवायचं, आयर्न ही ... युजफुल मेटल. तर मित्रांनो, आयर्न जो आहे हा मटेरियल नाऊन आहे. मटेरियल नाऊन जेव्हा जनरल अर्थाने येतो त्यावेळी त्याच्या अगोदर आर्टिकल येत नाही. पण हेच मटेरियल नाऊन कोडलं पण असू द्या, गोल्ड आहे, आयर्न आहे, सिल्वर आहे वगैरे, ज्या विशिष्ट व्यक्ती, ठिकाण आणि भूप्रदेशाच्या संदर्भात येतं त्याच्या अगोदर द आर्टिकल घ्यावं लागतं. तर इथं आर्टिकलची गरज नाही आहे. परंतु मित्रांनो, मेटल जो आहे हा मेटल हा कॉमन नाऊन आहे आणि तो एक धातू असल्यामुळे त्याच्या अगोदर एक किंवा ॲन आर्टिकलची शक्यता आहे. त्यामुळे ज्यावेळेस नामाच्या अगोदर त्याचं ॲडजेक्टिव्ह असतं, उच्चार ॲडजेक्टिव्हचा करायचा आणि अनुषंगाने एक किंवा ॲन आर्टिकल घ्यायचं. त्यामुळे मित्रांनो, युजफुल मेटल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. इथं तुम्ही म्हणा की यूजची सुरुवात यूनं झालेली आहे. यू तर हा काय आहे, स्वर आहे. परंतु जर उच्चार जर केला तर मित्रांनो यमाचा निघतो. नोटीस करा, शब्दाचं स्पेलिंग इम्पॉर्टंट नाही आहे, शब्दाचा उच्चार इम्पॉर्टंट आहे. उच्चार जर स्वरानं निघाला तर इथे ॲन घ्या आणि व्यंजनानं निघाला तर ए आर्टिकल घेतला जातो. त्यामुळे युनेस्को, युनिव्हर्सल, युनिक असे अनेक शब्द या ठिकाणी दिलेले. युनिफॉर्म आहे, युनिकोड आहे वगैरे. इथे तुम्हाला आर्टिकल ए घ्यावं लागतं. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा 60 प्रश्नाचा तुमचा पेपर होता. म्हणजे 30 प्रश्न होते आणि याच्यातलं मी फक्त पॅराग्राफ मिस केलेला आहे कारण मी सेपरेट लेक्चर घेतो. आपल्यासाठीच घेणार आहे, काळजी नसावी. जेणेकरून माझ्याकडनं जितकं चांगलं देता येईल तितका मी प्रयत्न करतो आहे. तर अशा प्रकारचा पेपर आहे मित्रांनो. अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या विषयातले ह्या प्रकारच्या पेपरचे प्रिव्हियस पेपर डोळ्यासमोर ठेवा. ते नक्की अपेक्षा काय आहे, विचारण्याच्या पद्धती कशा आहे, प्रिव्हियस पेपर हे आपलं प्रमाण आहे, ते डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाची रणनीती आखली पाहिजे. या अनुषंगानं या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये आपल्या इंग्लिशची बॅच सुरू होते आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला इंग्लिशचं ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर प्राध्यापक निवृत्ती सातपुते सर यांचं मराठी व्याकरणाची जे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून देणार आहे त्यांची पण एक ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. तुम्ही मराठी आणि इंग्लिशची या ठिकाणी 60 मार्कची तयारी आमच्यासोबत जर केली तर इथं तुम्हाला कमीत कमी 55 क्रॉस करून देऊ शकतो, एवढं आमच्यामध्ये पोटेन्शियल आहे. जे सांगितलं जातं ते व्यवस्थित फॉलो करा. नक्की या पेपरमध्ये तुम्हाला चांगला स्कोर मिळून जाईल. तर मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये थांबायचं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत जो काय गट आहे BEd वाल्यांसाठी त्यांचा एक पेपर घेऊन आपल्याला लवकर भेटायचं आहे. थँक्यू.